Good afternoon to you all, my student friends, teachers and parents who are watching this online Bharari 2021 program, which is conceived and organized by the Jilla Parishad Gondia Primary Education Department of the Jilla Parishad Gondia. You must have watched so many videos on different subjects. You must have attended many online classes conducted by various experts on various subjects. Now, today we are going to learn more about reading skills, which is for standard 8, and subtopic is prose passages for reading skills. Reading language, any language. Man or human being can speak, read and write language. Whether it is English or Marathi or French or German or anything. Any language, right? So language plays a very crucial and important role in human culture, right? So today we are going to learn more about prose passages. In the examination, there are 2 passages given to you, right? And total weightage is 20%. 2 passages, 1 passage has 2 questions and the other 3 questions. Total 5 questions and 10 marks. So it is very important. In almost all the competitive examinations, passages are given. Why? To test your reading speed, reading skills, to test your vocabulary, to test your understanding of the language, to test the application what you learned through various questions. So, first of all, you have to read the passages. With speed and accuracy, with comprehension. The average speed of reading a language or a passage or words is 250 words per minute. Average speed. A proficient reader can read 250 to 380 words per minute with comprehension. So test your speed. आपली स्पीड किती आहे वाचण्याची? समजपूर्वक वाचणे, नुसता वाचणे नाही, त्याचा अर्थबोध होणे, ही सुद्धा महत्त्वाचे आहे, अत्यंत आवश्यक आहे. तर तुम्ही आपली स्पीड कशी तपासाल? एक स्टॉपवॉच घ्या. एका मिनिटामध्ये आपण किती शब्द वाचतो आणि त्याचा अर्थ कळते ते तुम्हाला कळेल. तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा स्टॉपवॉच आहे, त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. तर पॅसेजेस काय इम्पॉर्टंट आहेत? प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जी काही असेल, MPSC असेल, UPSC असेल, NMMS असेल किंवा तुमची स्कॉलरशिपची असेल, त्याचप्रमाणे 10वी आणि 12वीच्या परीक्षेत सुद्धा पॅसेजेस विचारण्यात येतात. आता पॅसेज म्हणजे काय? एखाद्या पुस्तकातून किंवा एखाद्या आर्टिकल मधून घेतलेला एक छोटासा हिस्सा, मराठीत त्याला उतारा म्हणतात. तर आता इथे 2 प्रकारचे येऊ शकतात. एक तर सीन पॅसेज म्हणजे जे तुम्ही वाचलेले आहे, तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेले आहेत, किंवा
अनसीन पॅसेज म्हणजे ते तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये नाही आहेत, परंतु कुठून तरी घेण्यात आलेले आहेत. मग ते न्यूजपेपर मधून असतील किंवा एखाद्या ऑटोबायोग्राफी मधून असतील किंवा बायोग्राफी मधून असतील किंवा एखाद्या मॅगझिन मधून असतील, कुठूनही असू शकतील. तर तुम्हाला आपली स्पीड ठेवणे, स्पीड विथ कॉम्प्रेन्शन, रीडिंग स्पीड विथ कॉम्प्रेन्शन अँड अंडरस्टँडिंग द मीनिंग ऑफ दॅट वर्ड. तुमची व्होकॅब्युलरी सुद्धा याच्यामुळे टेस्ट करण्यात येते, तुमच्या ग्रामर सुद्धा टेस्ट करण्यात येते. पुष्कळ वेळा पॅसेज मध्ये ग्रामरचे सुद्धा प्रश्न असतात. पुष्कळ वेळा तुम्हाला शब्दाचे अर्थ सुद्धा विचारण्यात येतात. पुष्कळ वेळा रिकाम्या जागा सुद्धा भरा म्हणून प्रश्न येतो. कधी कधी पॅसेजवर जोड्या लावा असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर आपण हे सगळे काही अभ्यासणार आहोत. आणि वाचन का आवश्यक आहे, वाय शुड वी रीड. मराठीमध्ये तुम्ही एक ऐकलेली असेल म्हण, वाचाल तर वाचाल. राईट. वाचण्यामुळे काय होतं, आता वाचण्यामुळे काय काय होते, वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला मिळते. ती माहिती ब्रेन प्रोसेस करते आणि जेव्हा कधी आपल्या समोर तशी परिस्थिती आली तर वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी त्या माहितीचा उपयोग आपण करू शकतो. वाचणे अत्यंत आवश्यक आहे. फ्रान्सिस बेकन नावाचा एक फिलॉसॉफर होऊन गेलेला आहे आणि फ्रान्सिस बेकन म्हणतो की काही पुस्तके ही कशी असतात, काही पुस्तके ही फक्त टेस्ट करण्यासाठी असतात, टेस्ट केला फेकून दिला. काही पुस्तके चघळण्यासाठी असतात, टू बी च्यूड. काही पुस्तके ही आत्मसात करण्यासाठी असतात आणि काही पुस्तके ही डायजेस्ट करण्यासाठी असतात. तर विविधांगी पुस्तके वाचल्यामुळे तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सुद्धा होईल, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान प्राप्त होईल, वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य प्राप्त होतील आणि त्या ज्ञानाचा किंवा त्या कौशल्यांचा किंवा त्या माहितीचा उपयोग तुम्ही आपल्या जीवनातील वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी, आपल्याच नाही तर इतरांच्या सुद्धा समस्या सोडवण्यासाठी त्याचा वापर करू शकता. तर रीडिंग ही फार इम्पॉर्टंट आहे. आणि आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये सुद्धा तुम्हाला मोबाईलवर पुष्कळ गोष्टी वाचता येतात. PDF स्वरूपात सुद्धा पुस्तके अवेलेबल आहेत. नॅशनल डिजिटल लायब्ररी NDL याच्यावर तुम्ही स्वतःला लॉग इन करा आणि रजिस्टर करा आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची हजारो पुस्तके, वेगवेगळ्या विषयाची पुस्तके, इतिहास असो, भूगोल असो, मराठी असो, कोणतीही भाषा असो किंवा विज्ञानाशी संबंधित किंवा मराठीशी गणिताशी संबंधित सगळ्या विषयांची पुस्तके तुम्हाला तिथे अवेलेबल आहेत. ती सुद्धा तुम्ही वाचून आपल्या ज्ञानात भर करू शकता आणि वेगवेगळ्या परिस्थितीला सामोर जाऊ शकता. तर आज आपण फक्त पॅसेज आणि त्याच्यावर असणारे प्रश्न, तर आपण पाहिले आहे की वेटेज 20% आहे, 10 गुण आहेत, 5 प्रश्न आहेत. प्रत्येक एक पॅसेजवर 2 प्रश्न आणि दुसऱ्या पॅसेजवर 3 प्रश्न आहेत आणि 10 गुण आहेत. तर आपण याच्यावर डिटेल आज चर्चा करणार आहोत, वेगवेगळ्या प्रकारचे पॅसेजेस घेऊन. ओके, नाउ look at this passage. It is asked in the exam held in 2018. So before reading, there are 2 ways of solving passages. First of all, you can read the whole passage. तुम्हाला पूर्ण पॅसेज वाचता येऊ शकेल आणि नंतर प्रश्नाकडे जाता येईल, किंवा आधी प्रश्न वाचायचे आणि नंतर पॅसेजकडे जाता येईल. 2 पद्धत आहे, दोन्ही पद्धतीने वाचता येईल. जर तुम्ही वरच्या प्रकारच्या जर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जर दिले तर तुम्हाला आधी प्रश्न आहेत आणि नंतर मग पॅसेज आहे, असं सुद्धा आहे. तर देयर आर 2 वेज ऑफ सॉल्विंग questions on passages. That first of all, you have to read the whole passage, understand its meaning. If you find new words, just try to guess the contextual meaning of that word, particular word.
त्याचा संदर्भीय अर्थ तुम्हाला कळला पाहिजे. प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला माहित असेल असं सांगता येत नाही, कारण इंग्रजी ही खूपच मोठी भाषा आहे. 16-17 लाख शब्दांची भाषा आहे. तर आता आपण पाहूया. Glass is one of the most beautiful substances that we see around us. There are so many things around us that are made of glass, such as light bulbs, bottles, jars, marbles, etc. How this glass is made? It is made by heating a mixture of clean white sand and chemicals like soda and lime. The mixture is heated in a furnace till it turns into hot liquid glass. When it cools down, it becomes stiff and hard. Once glass has become cold, it is not possible to shape it. Glass is brittle. That means it breaks easily. It has to be shaped into different articles when it is still hot and soft. Now we read the whole passage. You may find some new words, right? But guess that word according to the meaning of that passage or theme of that passage, right? Now look at the question. 2 questions were asked on this passage. What is the meaning of brittle? Number 1 is liquid, number 2 is furnace, number 3 is breaks easily, or number 4 is substances. Now you have read the whole passage. Glass is brittle here. Glass is brittle. That means it breaks easily. So you can find the answer very easily. That is number 3, breaks easily. Brittle, ठिसूळ in Marathi. Number 2, glass is a mixture of blank 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 components. Components is a new word which is not given here. त्याचे घटक काय आहे, किती आहे? तर 2, 3, 4 or 1. You can find the answer here. It is made by heating a mixture of clean white sand and chemicals like soda and lime. You may be confused that how many components or constituents of glass? Someone can say 2. Someone may understand 3, 4 or only 1. That is white sand. But these are chemicals. Soda and lime are chemicals. So many chemicals are also added to make glass colorful. That is tinted glass. Only 2 components are there. That is clean white sand and chemicals. So answer 1 is right. Okay, now look at the second passage. It was asked in the examination held in 2018, right? The first passage we learned was about the glass, how it is made, and second it is also about pearls. Now I am reading the passage for you. Pearls are as valuable as other jewels, but there is difference between pearls and the other gemstones like diamonds, rubies, emeralds and sapphires. We get diamonds and other gemstones from rocks in mines. They are minerals. We get pearls from living creatures known as oysters. They are kind of shellfish.
They lie in water. An oyster has a soft body. It is protected by a shell made of two parts, can open and close. When an oyster faces a danger, the shell closes up tightly. Pearls, oysters are found in many parts of the world, mostly in seas and even in some lakes and rivers. The Persian Gulf is specially known for its beautiful natural pearls. So the passage is about pearls, that is moti. So while reading the passage, you must note down in your mind that you are going to solve the questions based on that passage. तुम्हाला त्या प्रश्नांना सोडवायचं आहे जे त्या पॅसेजवर दिलेले आहेत, विचारलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तर तुम्ही सलग ते पॅसेज वाचा, परंतु नुसते शब्द वाचू नका, त्याचा अर्थ सुद्धा सोबतच आपल्या डोक्यामध्ये घालत चला. ठीक आहे. So the question based on that passage about pearls are given here. Question number 1, 2 and 3 questions are there. First read the questions and get the meaning of the question. Complete the web by choosing two correct options. Two correct options. And there are 4 options given to you. For solving this question, you have to put the correct 2 options in the question mark place, right? Diamonds, rubies, emeralds and sapphire. What are they? Other gemstones. They are gemstones. Light diamonds, rubies, emeralds and sapphires. They are gemstones. So first option is gemstones. That is option number 2. And what are they also? They are minerals. They are minerals. That is option number 3. That is 2 options are correct. So gemstones and minerals. They are found in mines. Now we will move to question number 2. Where can we get beautiful natural pearls? 4 options are America, waterfall, shops and Persian Gulf. If you understood the whole passage, you will easily recall or remind where they are found. But if you forgot, it doesn't matter. Just go through the passage once again and you will find that Persian Gulf is specially known for its beautiful natural pearl. So Persian Gulf, option number 4 is correct. How now move to the question number 3. How is the oyster protected? Oyster कशाने प्रोटेक्ट करण्यात आलेली आहे किंवा करते, त्याला प्रोटेक्ट काय करते? आता इथे बघा, it is oyster, it is protected by a shell. What is given here? By the sea? No. By a shell? Right. By the pearls? No. And by the people? No. So option number 2 is correct. By a shell. So we learned 2 passages. That is, one was about what? And second was about the pearls. These 2 materials, the passages were given in examination held in 2018.
सो while solving these questions, अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना आपल्याला आपल्या स्पीडकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. कारण फक्त आपल्याला 72 सेकंद मिळालेले आहेत आणि प्रश्न पूर्ण पॅसेज वाचायचा आहे, त्याचा अर्थ समजायचा आहे, त्याचे 3 प्रश्न वाचायचे आहेत, त्याचे 4 ऑप्शन सुद्धा वाचायचे आहेत आणि करेक्ट जो आन्सर आहे त्याला डार्क सुद्धा करायचं आहे आन्सर शीट मध्ये, OMR आन्सर शीट मध्ये. तर अशा वेळा आपल्याला एकदम लक्ष ठेवायचं आहे आणि वाचताना बघा लक्ष ठेवा की वाचणे असे पाठ काढून असे वाचू नका, एकदम सरळ बसा. सरळ बसल्यामुळे आपला अटेन्शन खूप असते, फोकस ठेवा आपला की मला आता हा सोडवायचा आहे प्रश्न. तर सरळ बसल्याच्या नंतर काय होते, आपला पाठीचा कणा ताठ असल्यामुळे आपला लक्ष एकदम केंद्रित असते आणि हळू असा गेला की मग झोप येते. आणि मग परीक्षेत झोप आवश्यक आहे का? नाही ना. तर परीक्षेत झोपायचं नसतंय, एकदम फोकस ठेवायचा असते स्वतःला. पाठीचा कणा नेहमी ताठ ठेवायचा आहे. जेव्हा केव्हा तुम्ही बसून वाचता तेव्हा. कळली गोष्ट? झाला? Now we will move to passage number 3. तर आपण तिसऱ्या एका पॅसेज कडे वळणार आहोत आणि तो 2019च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स. आता पॅसेज कडे वळूया. Look at your palm and especially the tips of your fingers closely. You will see the lines on your fingers when it is printed on the paper. It is your fingerprint. Each person's fingerprint is unique. There are millions of people in the world, but each person has a different fingerprint. Isn't it amazing? A cheat can copy your handwriting or your signature, but he can't copy your fingerprint. It belongs to you alone. Even police can use them to catch thieves and criminals. What other things can you think of that are unique to each person? यदि हम इसको पढ़ लिए हैं तो हमें यह जानकारी हो जाएगी कि हमारे फिंगरप्रिंट्स के बारे में है. पाम, पंजा, क्या क्या खासियत है हमारे फिंगरप्रिंट्स की, वह यहाँ पे दिया हुआ है. कोई नया वर्ड अगर आ गया होगा तो उसको आप उसके संदर्भ के हिसाब से समझ सकते हैं. अब इसके क्वेश्चन की तरफ बढ़ेंगे हम लोग. पहला प्रश्न है, चूज द करेक्ट ऑप्शन. ओके, question number 1, choose the correct option. Cheat can't copy your. There are 4 options given to you: palm, handwriting, fingerprint and signature. So what did you understand by reading this passage? A cheat can't copy your. palm नहीं हो सकता, handwriting नहीं हो सकती, फिंगरप्रिंट्स ही ऐसी एक चीज है जिसको कॉपी नहीं किया जा सकता, सिग्नेचर को भी कॉपी किया जा सकता है. सो he can't copy your fingerprint, right? Question number 2, the passage is all about persons. हा जो उतारा आहे तो त्या व्यक्तीच्या कोणत्या गोष्टीबद्दल माहिती देत आहे. फिंगरप्रिंट बद्दल देत आहे, फुटप्रिंट बद्दल देत आहे, पेपर प्रिंट बद्दल देत आहे की कलर प्रिंट. येथे हे कोणतेही शब्द आलेले नाही आहेत. बरं, पेपर आणि प्रिंट आलेला आहे पण पेपर प्रिंट हा असा शब्द आलेला नाही. फुटप्रिंट तर आलेलाच नाही आहे, म्हणून ओनली फिंगरप्रिंट हा एकच ऑप्शन आपल्याकडे आहे त्या उतार्यावरील प्रश्नाचा उत्तर. तर आपण जेव्हा केव्हा उतारे सोडवतो किंवा वाचतो
तर एकदम लक्षपूर्वक वाचायला पाहिजे, एकदम फोकस्ड ठेवा स्वतःला. देअर मे बी मेनी डिस्ट्रॅक्शन्स. तुमच्या आजूबाजूला काहीतरी पडत असेल, कसला तरी आवाज येत असेल, तुम्ही परीक्षागृहात असताना, परंतु आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे. कोणी खोकलतही असेल किंवा कोणी एखादा वस्तू पडली असेल किंवा बाजूला जर सेंटर असेल, सेंटरच्या बाजूला कोणी वाहन वगैरे जात असेल, अशा वेळा जेव्हा तुम्हाला मेंटल एबिलिटी टेस्ट असो किंवा भाषेवरील उतारे असो किंवा आणखी गणिताचे प्रश्न असो, स्वतःला फोकस ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची, रीडिंग बिटवीन द लाईन्स. म्हणजे आपण हे जे वाचत आहोत, एखादा शब्द आला आपल्याला प्रिंट, तर मग आपला डोका त्या प्रिंटकडे चालला वेगवेगळ्या प्रकारच्या. क्रिमिनल्स आला तर आपण ते एखादी क्राईम पेट्रोल पाहिलो की त्याच्या एखादा सीन आपल्या डोक्यात येऊ शकते. म्हणून अशा वेळी आपल्याला स्वतःला फोकस ठेवायचा आहे. आणि रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणजे फक्त ह्या लाईनच्या मधातच राहायचं आहे, इकडे तिकडे आपला स्वतःचा फोकस हलवायचा नाही आहे. यानंतर आपण चौथा एक उतारा पाहूया. यानंतर आपण पाहूया 2019 ला विचारलेला एक पॅसेज सुद्धा. आधी आपण पॅसेज रीड करूया. Carver wanted to help the poor farmers who had small farms in Alabama. He showed them how to get good crops. These farmers grew plants like cotton because there was profit in it, but cotton made the soil poor. Carver told them to grow crops like peanuts and beans. These crops made the soil rich again. The farmers got very good crops. In fact, the crops were so good that the farmers did not know what to do with so much of them. But Carver began to look for new uses for these plants. From peanuts, he made sugar, ink, wood polish, colors, soap, as many as 300 things. From sweet potato, he made 118 things. Soon, these crops were in great demand and the farmers were happy. तर हा एक पॅसेज दिलेला आहे तुम्हाला जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर बद्दल. त्यांनी काय केला अलाबामामध्ये त्याच्याबद्दल सुद्धा ही माहिती दिलेली आहे. जर तुम्ही काळजीपूर्वक वाचला तर आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतील याच्यामध्ये, की त्यावेळा फार्मर्स काय करायचे, लहान लहान हु हॅड स्मॉल फार्म, त्याच्या अलाबामामध्ये लहान लहान फार्म होते आणि ते कॉटन ग्रो करायचे. हा इम्पॉर्टंट आहे. परंतु कॉटनमुळे त्यांची जी जमीन होती ती दिवसेंदिवस तिचा पोत कमी होत गेला आणि मग कार्वरने त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉप्स घ्यायला सांगितलं. याच्याबद्दल ती माहिती आहे. मग जर ते क्रॉप्स खूप मोठ्या प्रमाणात झाले, सप्लाय कमी आणि सप्लाय जास्त आणि डिमांड कमी झाली, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम आला, मग त्याच्यावर त्यांनी कसं पर्याय शोधला ते सुद्धा माहिती दिलेली आहे. आता आपण पाहूया ओके. आपण तो एक पॅसेज वाचलेला आहे आणि आता त्याच्यावर 3 प्रश्न दिलेले आहेत. पहिल्या पॅसेजवर 2 होते, आता 3 आहेत. फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर अल्टरनेटिव्ह. प्रश्नाचा सुद्धा अर्थ करणे अत्यंत आवश्यक आहे बरं. तर एक प्रश्न असा आहे, ब्लँक दिलेला आहे, मेड सॉइल पुअर. आता आहे पीनट्स, बीन्स, कॉटन आणि स्वीट पोटॅटो. जर आपण लक्ष देऊन वाचलेला आहे तर आपल्याला लक्षात येईल, बट कॉटन मेड सॉइल पुअर. तर
हे तर काहीच नाही, पीनट्स बद्दलही माहिती आहे, ते स्वीट पोटॅटो बद्दल आहे, परंतु कॉटन ग्रो करायचे त्याच्यामुळे जमिनीचा पोत खराब व्हायचा, म्हणून कॉटन हा एक मात्र ऑप्शन आहे येथे. ओके. तर कार्वर, जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर, अमेरिकेतील निग्रो गुलाम, त्या काळात गुलामीची एक प्रथा होती आणि त्यांनी त्या गुलामांनी सुद्धा अमेरिकेला बनवण्यात त्यांचा खूप मोठा हातखंडा आहे बरं, लक्षात घ्या. जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे राष्ट्रपती होते ना, पण जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर हा त्या कार्वर फॅमिलीने त्याला अडॉप्ट केला आणि त्याला नाव कार्वर देण्यात आलेलं होतं. त्यांच्या आई वडिलांची कत्तल करण्यात आली. अतिशय गरिबीत त्यांनी आपलं जीवन यापन केलेलं आहे. आणि वीणा गवाणकर यांची जर तुम्ही मराठीत पुस्तक मिळाली तर अवश्य वाचा, एक होता कार्वर. सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थी आता शिकत आहेत, मग तर कोणत्याही इयत्तेत, मनुष्य हा जीवनभरच विद्यार्थी असतो. काही स्वतःला वेगवेगळे समजतात, मी साहेब आहे, मी टीचर आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी बिझनेसमॅन आहे, पण शेवटी तो विद्यार्थीच असतो. दररोज व्यक्ती काही ना काही नवीन गोष्टी शिकतच असतो आणि जो शिकत नाही तो डेड. नवीन गोष्टी त्याला शिकता येत नाही. जो मृत आहे, सजीव जो आहे, जिवंत आहे, त्याला काही काही नवीन दररोज शिकावं लागते. तर तुम्हाला माझी अशी रिक्वेस्ट असेल की लायब्ररीमध्ये, किंवा मी मगाशी बोललो NDL, नॅशनल डिजिटल लायब्ररी, पुष्कळ पुस्तकं डिजिटल झालेले आहेत, तुम्ही त्याच्यावर सर्च करा